विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत क्लास 6 जनरल सायन्स फर्स्ट चॅप्टर नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड। नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती किंवा नैसर्गिक संसाधने। एअर म्हणजे हवा, वॉटर म्हणजे पाणी आणि लँड म्हणजे जमीन। ही आपली एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे किंवा नैसर्गिक संसाधने आहेत। आता आपण बघणार आहोत पुस्तकामध्ये डायग्राम दिले आहेत, त्या डायग्रामचं नाव आहे स्पेअर्स ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचे आवरणे। या डायग्रामचे बारीक निरीक्षण आपण करणार आहोत। या डायग्राममध्ये टोटल 3 स्पेअर दिले आहेत। त्यामधील फर्स्ट स्पेअर ऑब्झर्व द ॲटमॉस्फिअर। ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, त्याला तुमच्या भाषेत म्हणूया आकाश। आकाश म्हणजे स्काय, SKY, स्काय म्हणजे आकाश। सेकंड स्पेअर हायड्रोस्फिअर। हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण किंवा जल संसाधने। आणि थर्ड स्पेअर म्हणजे लिथोस्फिअर। लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण किंवा मृदावरण किंवा लँड, लँड म्हणजे जमीन। थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्याचा संबंध वातावरणाशी येतो त्यांना ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण असे म्हणतात। आकृतीवरून तुमचे असे लक्षात आले की एक्झाम्पल सांगायचं ठरलं तर विमान, पक्षी म्हणजे एरोप्लेन, बर्ड्स हे आकाशात आपल्याला दिसतात। ज्याचा संबंध पाण्याशी येतो त्यांना हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल जे प्राणी आणि वनस्पती पाण्यात राहतात त्यांना हायड्रोस्फिअर असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल फिश म्हणजेच मासे। आणि ज्यांचा संबंध जमिनीशी येतो त्यांना लिथोस्फिअर असे म्हणतात। लिथोस्फिअर म्हणजे मातीपासून बनलेले आवरण। फॉर एक्झाम्पल काऊ ग्रेजिंग। ग्रेजिंग म्हणजे चरणे, गाय जमिनीवर गवत खात आहेत किंवा गाय जमिनीवर चरत आहेत। पार्ट ऑफ द लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर आर टुगेदर इज कॉल्ड बायोस्फिअर। म्हणजेच शिलावरण, जलावरण आणि वातावरण या एकत्रित भागास जीवावरण असे म्हणतात, म्हणजेच बायोस्फिअर असे म्हणतात। ऑब्झर्व द पिक्चर अलॉंगसाइड अँड आन्सर द क्वेश्चन्स। सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नाची उत्तरे द्या। त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन, वेअर डू वी सी द बर्ड्स? पक्षी कोठे आहेत? बर्ड्स इनटू ॲटमॉस्फिअर। पक्षी आपल्याला कुठे दिसतात? पक्षी आपल्याला वातावरणामध्ये वावरताना दिसतात। सेकंड क्वेश्चन, वेअर इज द काऊ ग्रेजिंग? ग्रेजिंग म्हणजे चरणे, गाय कोठे चरत आहेत किंवा गायी कोठे चरत आहेत? काऊ ग्रेजिंग ऑन द लिथोस्फिअर। गायी शिलावरण किंवा जमिनीवर चरत आहेत। लोकेट द ट्रीज अँड द रोड। रस्ता, झाडे कुठे आहेत? लोकेट द ट्रीज अँड द रोड ऑन द लिथोस्फिअर। रस्ते, झाडे हे शिलावरण किंवा मृदावरण किंवा जमिनीवर आहेत। क्वेश्चन चौथा, वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम? हाऊ डज इट फ्लो? नदी कोठून कोठे वाहत आहे? जसे उतारावरून पाणी खाली पडते किंवा उतारावरून पाणी खाली वाहते। क्वेश्चन पाचवा, वेअर इज द एरोप्लेन? विमान कुठे आहेत? एरोप्लेन्स इनटू द ॲटमॉस्फिअर। विमाने कुठे आहेत? वातावरणामध्ये आहेत। क्वेश्चन 6, वेअर आर दी फिश सीन? मासे कुठे दिसत आहेत? फिश सीन इन द हायड्रोस्फिअर। मासे पाण्यात दिसत आहेत किंवा मासे पाण्यात
तरंगताना आपल्याला दिसत आहेत. आणि क्वेश्चन 7, ऑन व्हॉट इज द सेलबोट. सेलबोट म्हणजे होडी. ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग. होडी कशावर तरंगत आहेत. सेलबोट फ्लोटिंग ऑन द हायड्रोस्फिअर. होडी पाण्यावर तरंगत आहेत. तर आता आपण बघणार आहोत डिफिनेशन. डिफिनेशन म्हणजे व्याख्या आपण बघणार आहोत. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक संसाधने किंवा नैसर्गिक साधन संपत्ती. एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ अँड फॉर फुलफिलिंग देअर बेसिक नीड्स. दे आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. म्हणजेच पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जसे हवा, पाणी आणि जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. यांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक संसाधने किंवा नैसर्गिक साधन संपत्ती असे आपण म्हणतो.